So in practical number 16, we will see animation effects to text and slides, which is in PowerPoint presentation. So practical significance is animation can help make a presentation more dynamic and can emphasize a whole slide or a piece of text object on a slide. The animation also prevents the complete text to appear at once on the slide. You can also add sound to increase the intensity of your animation effects. This practical enable to develop skills in creating slides with different animation effects in different modes. Practical skill required is add slides with different animation effect during slide transition and add different animation effects on text and other objects and control the same. Minimum theoretical background is overview, overview of presentation, typical features of presentation for creating editing slides, comparison of text, tables and charts, types of animation effect available to apply on text, graphical object and for slide transition. The basic requirements computer system and Microsoft Office. Microsoft Office 2010 आपलं आणि आपलं basic computer system. We will see the procedure. First, we can open one presentation. Last practical. So, first go to start window, then go to Microsoft Office and then open Excel file. Sorry, PowerPoint. Microsoft PowerPoint 2010. Then open the existing file. डेस्कटॉप वरती माझी ऑलरेडी पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन अवेलेबल आहे ती आपण मी ओपन केली. आता आपण ॲनिमेशन सो ॲनिमेशनचे डिफरंट ऑप्शन्स आहे. appear, fade, fly in, float in, split, wipe, shape, wheel, random bars, grow and turn, zoom, swirl, bounce. त्यात पण परत नेक्स्ट बघा एंट्रन्स, एम्फोसिस असे डिफरंट इफेक्ट्स, एक्झिस्टिंग इफेक्ट्स किंवा तुम्ही मोर इफेक्ट्स ने डाउनलोड पण करू शकता. सो सपोज मी सिलेक्ट केलं आणि ॲनिमेशन ॲपी किंवा त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते कसं अपिअर होणार आहे जेव्हा स्लाइड प्रेझेंट होईल तेव्हा दाखवत आहे बघ. स्प्लिट, फ्लोटिनला खालून वरती सर्कल फ्रेम. जेव्हा फ्लोटिन आपण सिलेक्ट केलंय तर बघा बॉटम साइडने वरती फ्रेम्स प्रेझेंट होते. स्प्लिटला तो बोथ साइड स्प्लिटिंगने जॉईन करतोय. हे इफेक्ट्स आहे अवेलेबल इन टू ॲनिमेशन. देन ड्युरेशन, तुम्ही त्याचं ड्युरेशन पण क्लिक करू इन्क्रीज करू शकता किंवा डिक्रीज करू शकता. सपोज आपण ड्युरेशन 1 सेकंडचं दिलं. आता आपण डिले करू 25 मिनिट्सचा आणि आधीपेक्षा जो टायमिंग आहे स्प्लिटिंगचा तो इन्क्रीज झालाय ड्युरेशन. देन विथ प्रिव्हियस विथ आफ्टर ऑन क्लिक. हे त्याला सप्लिमेंटरी ऑप्शन्स आहे.
duration एक option है, delay एक option है, and start on click or previous or after. Then record animation. Suppose आपण तिथं याला आपण फेड दिलं, याला लाईन दिलं, याला आपण फ्लोट दिलं. ओके, सो याला ऑन क्लिक विथ प्रिव्हियस, सपोज आपण F5 प्रेस केलं, जेव्हा आपण स्लाइड घेतोय बघा तो अॅनिमेशन दाखवतोय, जेव्हा आपण प्ले केलंय फर्स्ट, सेकंड आणि थर्ड आलंय, दिसतंय का? येस मॅम. ओके, फर्स्ट आपण इमेजला अप्लाय केलं होतं, सेकंड हे बघा, नेक्स्ट स्लाइडला जेव्हा आपण क्लिक करतो ना, फर्स्ट इमेजचं अॅनिमेशन अप्लाय होते, आफ्टर दॅट नेमचं आणि लास्ट वन डिपार्टमेंट, नेम ऑफ डिपार्टमेंट. आता तुमचं ऍज पर रिक्वायरमेंट तुम्ही ते सेट करू शकता, फर्स्ट प्रिव्हियस, फर्स्ट वन विच, लास्ट वन विच, हे तुम्ही डिसाइड करू शकता. देन हे झालं अॅनिमेशन रिलेटेड. सो हे इफेक्ट्स, बरेच इफेक्ट्स अवेलेबल आहे, तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट नुसार ते इफेक्ट्स अप्लाय करू शकता. देन फ्लोट अप, फ्लोट डाऊन, फ्लोट डाऊन हे प्रॉपर वाटते. नंतर अॅनिमेशनचे इफेक्ट हे बघितले आपण, ऑप्शन्स बघितले. देन हे झालं अॅनिमेशन रिलेटेड. जेव्हा तुम्ही एखादा ऑब्जेक्ट सिलेक्ट करता ना, तेव्हाच ते दाखवतोय बघा. सपोज मी इकडे कशावरच क्लिक नाही केलं, नॉर्मल विंडोवर केलं, तर अॅनिमेशनचे हे ऑफ दिसते सगळे ऑप्शन्स. जोपर्यंत तुम्ही एखादा कंटेंट किंवा विंडो सिलेक्ट करत नाही, इमेज कंटेंट, तोपर्यंत ते ऑप्शन्स अवेलेबल दिसणार नाही. देन ऍड अॅनिमेशन, फेड, देन ड्युरेशन 1 with previous. So when I click on next slide, F5, effect, animation and wheel. आलं इफेक्ट, व्हील इफेक्ट अप्लाय केला आपण. हे डिफरंट अॅनिमेशनचे ऑप्शन्स आहेत. तुम्ही नॉर्मल पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन क्रिएट करायचंय, इन दॅट पर्टिक्युलर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन डिफरंट कंटेंट्स एज वेल एज इमेजेस ऍड करायचे. आफ्टर दॅट apply different animation effects on that particular data as well as images. So हे होतं प्रॅक्टिकल नंबर 16. तर नेक्स्ट आहे आता आपण जसं अॅनिमेशन बघितलं तसं
ट्रान्झिशन, एक स्लाइड सिलेक्ट केली आपण, स्लाइड सिलेक्ट केली, पर्टिक्युलर आणि ट्रान्झिशन. सो मॅम पूर्ण, हा बोला. करून प्रिंट काढून मग प्रॅक्टिकल मॅन्युअलला लावायची ना? हो, मी तुम्हाला सध्या 3च प्रिंट लावायला लावले आहे, एक वर्डची, एक एक्सेलची आणि एक पॉवर पॉईंटची. पण प्रिंट काढताना त्याच्यात सगळेच मॅक्झिमम प्रॅक्टिकलचे जे प्रॅक्टिस आहे ती कव्हर झालेली पाहिजे त्या प्रिंटआउट मध्ये. ओके, ओके. कुठल्या तरी 3च प्रॅक्टिकल्सला, म्हणजे 3च प्रॅक्टिकलचे प्रिंट आउट लावा. एक वर्डची लावा, जिथे वर्डचं सेक्शन संपेल प्रॅक्टिकल नंबरला तिथे वर्डची, जिकडे एक्सेलचं संपेल तिकडे एक्सेलची, जिकडे पॉवर पॉईंटचं संपेल तिकडे पॉवर पॉईंटची प्रिंट आउट. आता अॅनिमेशन आपण कशाला इम्प्लिमेंट केलं, इच अँड एव्हरी कंटेंट किंवा होल स्लाइडला न अप्लाय करता आपण त्यातला जो एखादी सिंगल इमेज आहे किंवा सिंगल हेडिंग आहे त्याला आपण अॅनिमेशन इफेक्ट अप्लाय केला. ट्रान्झिशन आपण काय करणार आहे, पूर्ण स्लाइडला इफेक्ट आपण अप्लाय करतोय बघा. एक स्लाइड सिलेक्ट केली, ट्रान्झिशन, आणि हे बघा येतंय, दिसतंय का इथे स्प्लिट. फर्स्ट स्लाइड टू सेकंड स्लाइड तो इफेक्ट दाखवतोय बघा ट्रान्झिशनचा, दिसतंय का? स्लाइड अपियर होताना कोणत्या फॉर्मॅट मध्ये अपियर होईल हे ट्रान्झिशन डिसाइड करते, आणि आफ्टर अप्लाइंग दॅट टाइप ऑफ ट्रान्झिशन टू पर्टिक्युलर स्लाइड, appearance of that slide will change. So select one pattern, and in that pattern slide will presented on your screen. So here the animation effect to text and slides. आता नेक्स्ट बघायचं आपण, ट्रान्झिशन मध्ये पण आपल्याला हे डिफरंट ट्रान्झिशन्स आणि ड्युरेशन ऑफ दॅट ट्रान्झिशन ॲज वेल ॲज ऑन माउस क्लिक, किंवा तुम्ही त्याला एक पर्टिक्युलर सेकंड नंतर नेक्स्ट 5 सेकंड्स, आफ्टर 5 सेकंड्स नेक्स्ट स्लाइड विल appear. Not a minute, 1 minute. So here the different option related to animation and transition. Effect options. त्यात पण तुम्ही अप्पर डाऊन, फ्रॉम अप्पर साइड, डाऊन साइड, लेफ्ट राईट सेट करू शकता. नेक्स्ट आहे याचे प्रॅक्टिकल रिलेटेड क्वेश्चन्स आहे. To add animation procedure, procedure stepwise, create a new presentation, use relevant tools from the menu using shortcut keys to perform following tasks. To add animation to text or an object, do the following: select the text or object that you want to animate. On the relevant menu, click custom animation, choose an animation effect, apply the from different given effect, control its appearance and speed up by choosing relevant options. If you want to alter the animation effect, select the text object, remove the applied effect with its setting, select the new effect, and then click the type of animation you want to apply. Control its appearance and speed by choosing relevant option. To add slide transition effect, go to slide to which transition effect is to be applied. Go to relevant menu to choose the transition effect, and once an effect is selected,
Choose from different options to control its appearance and speed, like up or down, left, right, and the time period for the appearing that slide. So, practical related question आहे त्याला explain in what way the animation effect are helpful in creating an effective presentation. Second one is describe the significance of adding header and footer to a presentation, and third one is describe transition. So, नेक्स्ट आहे आपलं प्रॅक्टिकल नंबर 17 ऑडिओ अँड व्हिडिओ फाईल प्रेझेंटेशन. Create presentation for different purpose such as notes, seminar and demonstration for better understanding. It is very beneficial to insert audio clip video. This practical is useful for developing necessary skills to incorporate the same and is useful to use computers for electronic and documentation. So minimum theoretical background, overview of presentation, add and modify graphical objects to a presentation, insert images into a presentation, add shapes and visual effects to text in presentation, edit graphical objects on a slide and format graphical objects on a slide, group graphical objects on a slide. Basic requirement, computer system and Microsoft Office 2010 available आपल्याकडे. Procedure, following activities are to be carried using an identified software package. Create a new presentation, use relevant tools from the menu using shortcut keys to perform following tasks. To add audio video clips in the presentation. First, to add audio video clips in presentation, there are two different way to insert audio file from a file you have on your computer or disk from clip organizer. Then second, insert an audio video from file. Go to slide where you want to insert clip, go to relevant menu to insert audio video clip, choose the location where your file is located and select the file, insert the file into your presentation. Once inserted, it can be controlled in many ways by choosing the relevant options to play it and setting its properties. आता सिंपल फर्स्ट आपण इमेजेस ऍड केले, टेबल्स ऍड केले, चार्ट्स रिलेटेड टू दॅट इमेज ऍड केले, charts from that table create kela into the presentation. Last point is remaining, that is insert a video and audio file into particular presentation. How we can insert the video and audio file into presentation? Simple thing, you can open your presentation, then insert audio. Suppose आपल्याला एक ऑडिओ फाईल लागेल, व्हिडिओ फ्रॉम फाईल. सपोज मी ॲप subject data insert
ओके. आपण व्हिडिओ सपोज आपण ही व्हिडिओ इन्सर्ट केली. आता ते व्हिडिओ आपल्याला त्याच्या फॉर्मॅटमध्ये लागणार आहे कोणत्या दॅट व्हिडिओ कॅन प्ले इन दॅट फॉर्मॅट. Suppose properties change media player and insert that media player file into the suppose this is my file. Insert that media file into the insert video from Flipkart video. Insert video from file format supporting name. Insert video. YouTube चॅनल ची लिंक इन्सर्ट करून बघू आपण. शॉर्ट फाईल एक्सपेक्टेड आहे त्याला जी की इन्सर्ट झाले बघा. ऑडिओ फाईल झाली जी फाईल सपोर्टिंग टू युअर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन. त्याला नॉर्मल MP3 ची फाईल लागते. MP3 ची फाईल आपण इन्सर्ट केली. फ्रॉम इन्सर्ट मेनू क्लिक ऑन इन्सर्ट ऑडिओ अँड क्लिप आर्ट ऑडिओ. जे बेसिक फॉर्मॅटचे ऑडिओ फॉर्मॅट्स अवेलेबल आहे आपल्याकडे क्लिप आर्ट मध्ये, त्याला आपण सिलेक्ट केलं आणि इन्सर्ट केलं. After inserting that link, it will play the file. Okay. Speaker symbol is for audio file, like basic effects related, basic formatting MP4 video file. लगेच
Insert video from file desktop. File example. Insert video file from the sample. That properties change फॉर्मॅट सपोर्ट नाही करत आहे तो फाईलचा. ऑडिओ फाईल बघितली आपण कशी इन्सर्ट केली. इन्सर्ट ऑडिओ फाईल फ्रॉम क्लिपआर्ट and one clip basic audio file is available that is inserted into your PowerPoint presentation. So हे होतं आपलं PowerPoint presentation related प्रॅक्टिकल, ज्यात आपण बघितलं की ॲनिमेशन इफेक्ट्स आणि ट्रान्झिशन इफेक्ट्स बघितले and how to insert audio and video files into the PowerPoint presentation. So तुम्ही आता याची प्रॅक्टिस करायची आहे. डिफरंट ॲनिमेशन इफेक्ट्स आणि ट्रान्झिशन इफेक्ट्स अप्लाय करून बघायचे गिवन एक्झिस्टिंग पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन वरती. फॉर सिंगल कंटेंट वर पण आपल्याला इफेक्ट्स ऍड करायचे ॲज वेल एज होल अँड सोल स्लाइड वरती पण आपल्याला ट्रान्झिशन इफेक्ट्स ऍड करायचे. सो अप्लाय दिस डिफरंट इफेक्ट्स ऑन युअर प्रेझेंटेशन अँड शो मी दॅट प्रेझेंटेशन. ओके.